श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। स्वामींच्या चरण कमलावरती वंदन करून प्रथम अध्यायाला सुरुवात करूयात। श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीलाच श्री गुरुदेव दत्त, श्री सरस्वती, श्री गजानन आणि श्री कुलदेवता या सर्वांना मनपूर्वक नमस्कार। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचा अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय। सदैव ज्यांच्या आश्रयाला चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत, त्या सच्चिदानंदाला ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागतो। ज्याच्या हृदयावर कोटी सूर्यांचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत, ज्याच्या बिंबीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा जन्म झाला, ज्याचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परम मंगल विष्णूंना माझा नमस्कार। ब्रह्मसूत सरस्वतीला मी दोन्ही हात जोडून नमन करतो। हे माते, ही ग्रंथरचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे। मी अज्ञानी आणि मूढमती आहे, मला या काव्यरचनेचे ज्ञान नाही। तेव्हा हे माते सरस्वती, मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे। स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधुवृंदाला, ज्यांना भेदाभेद माहीत नाही, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असो। कविकुल शिरोमणी कवी कालिदास, ज्यांचे ग्रंथरचना पाहून विद्वान हे माना डोलावतात, त्या श्रीधर स्वामी आणि वामन पंडित यांना नमस्कार। संत कवी तुकाराम महाराज आणि त्यांच्यासारख्या इतरही संत कवी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखीच सुंदर ग्रंथरचना करून घ्यावी। आणि अशा प्रकारे ग्रंथरचयिते विष्णू कवी सकल देवांच्या आणि सकल संतांच्या चरणी वंदन करून श्री स्वामी समर्थ चरित्राला सुरुवात करतात। 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला, तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती। स्वतःला सुरक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते, आणि तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परत धर्ममार्गाला लावले।